नमस्कार, क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी आज सातारा पंढरपूर रोडवर मसवडच्या एका अशा पॉइंटवर आहे किंवा अशा चौकात आहे जो चौक साक्षात मृत्यूचा चौक ठरत आहे. गेले कित्येक वर्ष या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतात. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संपूर्ण भारतामध्ये रस्त्याचं जाळं विणायला सुरुवात केलं. छोटी छोटी शहरं पक्क्या रस्त्यांनी हायवेने जोडायला सुरुवात केली, परंतु त्या हायवेवरून वाहनं सुसाट सुटलेली आहेत. नॅशनल हायवे ऑथॉरिटीचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नसल्यामुळे या ठिकाणी कुठेच पांढरे पट्टे जे जाडमध्ये असतात, कारण मिळालेल्या माहितीनुसार या हायवेवर स्पीड ब्रेकर करता येत नाहीत, परंतु गोंदवले येथे मंदिर परिसरात भरपूर स्पीड ब्रेकर केलेले आहेत. या ठिकाणी वारंवार मागणी करून सुद्धा या ठिकाणी पांढरे पट्टे ओढले गेलेले नाहीत. मायनीकडून येणाऱ्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर आहेत, तिथून येणारं वाहन हळू येतं, परंतु या सातारा पंढरपूर रोडवरून वाहणारी वाहतूक ही खूप सुसाट असते. त्यामुळे या कोपऱ्यावर या चौकामध्ये वारंवार अपघात होतात. सरासरी एक 5% अपघातांची नोंद दप्तरी होत असेल, अन्यथा बाहेरच्या बाहेर हे अपघात सेटलमेंट केले जातात. परंतु अजून किती जणांचा मृत्यू हा चौक बघणार आहे, हायवे अथॉरिटी अजून किती जणांना मृत्यू सदनाला धाडणार आहे, कारण जोपर्यंत हायवे अथॉरिटी काही ऍक्शन घेत नाही, इथं जाड पांढरे पट्टे करत नाहीत, तोपर्यंत हे अपघात होत राहतील. याच पुढच्या बाजूला न्यायालय सुद्धा आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी सुद्धा येणाऱ्या जाणाऱ्यांचा गाड्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असून या परिसरात वारंवार अपघात घटत असतात. तसं म्हणायला गेलं तर आता इथं जास्त वाहनाची दरवळ आहे आणि जास्त वाहनाची दरवळ असल्यामुळे इथं पांढरे पट्टे ओढून गाडीचं स्पीड कुणीही कमी करत नाही. तर इथं मोठाला स्पीड ब्रेकर पाहिजे इथं, आणि इथं एक 4 दिवसाला 8 दिवसाला बऱ्यापैकी ऍक्टिशन होत्यातच. कुणाचं खरकाडतंय, कुणाला ठोकारतंय. मागल्या एक नागबाजी यात्रेच्या वेळेस आमची 3 माणसं मसावाडीची उडवली, त्या तिघाचंही पाय मोडल्यात. त्याच्या पण आधी इथं डंपरने एक जोडपं उडवलं, ती जागीच मृत्यू झाला त्या जोडप्याचा. त्याच्या अगोदर पण इथं पंपासमोर एक आमचा जिथला भट्टी कामगार करमाळकर म्हणून होता, त्याला पण एसटीने उडवलं आणि तो जागीच मृत्यू झाला. तर ह्याच्यासाठी कोर्टाच्या समोर 1-2 स्पीड ब्रेकर, इथे एक स्पीड ब्रेकर, ह्या चौकाच्या खाली एक स्पीड ब्रेकर, आणि पंपाच्या समोर माऊली हॉटेलच्या तिथे 1-2 स्पीड ब्रेकर आम्हाला शासनाने द्यावं होतं. आणि मोठं पांढऱ्या पट्टीचं स्पीड ब्रेकर आम्हाला नको इथं. आणि आम्ही इथं स्थावर आहे, इथं स्थावरवालेच आमच्या माणसाला इथं धोका जास्त होतोय. या वर्षात कमीत कमी आमची इथे 5-6 माणसं आदू झाली ती. आम्ही म्हणण्यापेक्षा ही पोलीस स्टेशनला माहिती आहे, ती सगळ्याच माहीत झालेली आहे. ती नागबाची यात्रेजवळ तिघाचं संगत, तिघाचं 3 पाय मोडला. त्यांची रोजीरोटी फार अवघड आहे त्यांचं खायचं. इकुलता एक मुलगा होता, तो सुद्धा इथला भट्टी कामगाराचा, तो पण वारलाय. आणि मसावडची 3च्या 3 माणसं जागेवर पाय मोडून ही झालेली ती फ्रॅक्चर आहे, ती आदू झाली ती, त्यांना काही करता येत नाही. तरी इथं परवा दिवशी एक इथं ऍक्टिशन असाच झाला, जोरात उडवलंय कोर्टाच्या पाठीमाग. ते आमच्या लोखंडी पाठीवरची 2 जणी होती. ओमनीवाला जाग्या उडवून त्यांना पळून गेलाय. जर स्पीड ब्रेकर इथं असतं तर ओमनीवाला इथं सीसी कॅमेरात त्याला काच फुटलेली गाडी घावली असती लगेच, पण तरी सुद्धा ते उडवून गेलाय कोर्टाच्या पाठीमाग. संध्याकाळी 8 वाजता बघा ते अशी घटना घडून गेली आमच्यात. मी शहाजी लोखंडे. प्रथम मी आपल्यास असं सांगू इच्छितो की हा सातारा पंढरपूर NH 448 हायवे असून मी बऱ्याच वेळा कागदोपत्री पाठपुरावा PWD असेल किंवा रस्ते विकास महामंडळ असेल यांच्याकडे केला, परंतु त्या मॅडमनी कोणत्याही प्रकारची न दखल घेतल्यामुळे हा चौक अतिशय वर्दळीचं ठिकाण आहे आणि या चौकामध्ये अतिशय गंभीर अपघात होतात. हे अपघात थांबवण्यासाठी कृपया आपण ह्या चौकात पांढरे पट्टे दोन्ही बाजूला, पंढरपूर साईडला 50 मीटर अंतरावरती, माळशिरस बाजूला 50 मीटर अंतरावरती, नाशिक मसवड बाजूला 50 मीटर अंतरावरती पट्टे मारावेत, अशी माझी लई दिवसापासून मागणी आहे. काही वेळेला मला मॅडमनी ऑफिसली सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या CO चं पत्र आणि मसवडच्या APIचं पत्र मला द्या. त्या CO चं पत्रही मी दिलं त्यांना, मेलद्वारे पाठवलं. APIचं मसवडच्या पत्र मी मेलद्वारे पाठवलं, परंतु PWDच्या मॅडमनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्याचप्रमाणे असंच इथून पुढं मसवडमध्ये गेलं का चांदणी चौक असेल, तिथं मोठं हायस्कूल आहे, मोठं वर्दळीचं ठिकाण आहे, याही ठिकाणी स्पीड ब्रेकर असणं गरजेचं आहे. तसंच पुढे गेल्यानंतर मायनी चौक असेल,
तर तो कोर्ट आहे, दोन्ही बाजूने अप्रोच येणारा रस्ता आहे, मायनी रस्ता आहे आणि सातारा पंढरपूर हायवे या ठिकाणी होणं गरजेचं आहे. मागल्याच 1-2 दिवसापूर्वी तिथे एक ओमनीचा ऍक्सिडेंट झाला. आता एक गरीब घराण्यातलं गरीब कुटुंबातला व्यक्ती आहे, वीट भट्टीवरती काम करणारा व्यक्ती आहे, त्याला पाठीमागणं येऊन ओमनीनं उडवलं. आता सध्या एवढी जर सांगायचं म्हटलं तर त्याची परिस्थिती गंभीर आहे की तो सध्या कराड कृष्णाच्या टेबलला ऍडमिट आहे. त्याच्या सध्या एवढी परिस्थिती सुद्धा नाही की तो स्वतः 10 रुपयाच्या गोळ्या घेऊन खाय. तर अशी गांभीर्य शासनानं गांभीर्य घेऊन काळजीपूर्वक या 2-3 ठिकाणांना स्पीड ब्रेकर किंवा पांढरे पट्टे बसवावेत अशी विनंती आहे. या चौकामध्ये काम करणारे आपलं स्वतःचं दुकान असणारे हे सगळे व्यापारी आहेत. स्वतःची एक सामाजिक जबाबदारी म्हणून इथं कोणाचाही ॲक्सिडेंट झाल्यानंतर पहिल्यांदा हे धावत येतात. त्यांना असं वाटतंय की आपण दुसऱ्यांना मदत करत असताना एखाद्या दिवशी हीच वेळ आपल्यावर सुद्धा येऊ शकते. या सगळ्याचा विचार करून शासनाने लवकरात लवकर या ठिकाणी स्पीड ब्रेकरची व्यवस्था करणं गरजेचं आहे. आणखी जे काही अपघात होतील त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडतील, काही आदू होतील, याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन राहील.